इथे एक हनुमानजीचं मंदिर आहे. सो येतो मी सॅटर्डे आहे तर दर्शन करू. पहिले तर लॉकरमध्ये बॅग ठेवायची. गाईज मला 6 मंथ कंप्लीट झाले आता. 1 इयर तर कंप्लीट व्हायचं आहे. 6 महिने मला कंप्लीट झाले. गाईज माझं आय कार्ड नाही बघितलं तुम्ही. हे बघा, हे आहे माझं आय कार्ड. बघा माझं आवडतं शे. गाईज लॉकर रूमला बॅग ठेवली. आता लॉक लावलं. गुड मॉर्निंग गाईस. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांना. मित्रांनो गुड मॉर्निंग. सो मित्रांनो आज सॅटर्डे आहे आणि मी जात आहे आता एका शॉपमध्ये दूध पॉकेट आणण्यासाठी. ताईनं पाठवलं आहे आता दूध पॉकेटसाठी. सो तिथे जात आहे मी. आणि मित्रांनो आज सॅटर्डे आहे. आज ऑफिस करतो. ऑफिस आल्यानंतर आराम. उद्या संडे. संडेचं बघू आता काय रूटीन आहे. कुठे जायचं प्लॅन बनवायचं. धीरजला म्हटलं आहे कुठेतरी जायचं म्हणून. सो सांगितलं मी त्याला. आता बघू भेटणार तो ऑफिसमध्ये. सो मी दूध पॉकेट घेऊन घेतो गाईस. दूध पॉकेट आणलं आहे आणि पप्पानं मला शूज आणला होता. तुम्हाला दाखवतो. तर तो ॲक्च्युली ब्राऊन कलरचा नाही, अजून एक आणला होता. तो दाखवतो तुम्हाला. हे बघा गाईस, हा वाला शूज माझा आवडता शूज आहे. सो पप्पा घेऊन आले आहे. इकडे माझे शूजच खूप आहे. 1 2 3 4 आणि त्याच्यानंतर एक 5 आहे आणि 6वा हा पप्पा घेऊन आले आहे. सो आज मी घालतो हा शूज. खूप इच्छा होती आज घालायची. आता इथे कॅज्युअली नॉर्मल जीन्स आणि टी शर्ट घातला आहे. सो शूज घालून घेतो मी हा. गाईस आमची टिफिन पण पॅक झाले आहे. आज गाईस ताईनं मटकी बनवली आहे, मोड बनवली आहे. सो थोडीशी उरली होती, मी नाश्ता करून घेतो. गाईस माझा नाश्ता झाला आहे आणि इथं ताईने एक शेक बनवला आहे ड्रायफ्रूट्स वगैरे याच्यामध्ये. सो पिते आता आम्ही. गाईस रेडी जर झालं आहे. परफ्यूम लावला नाही. परफ्यूम लावतो मी गोल्ड. टिपिक. गाईस ऑफिसला जायचा वेळ झाला आता. 9 वाजले. 9:30पर्यंत पोचायचं आहे. सो जातो आता हळूहळू यायचं मी. आणि सॅटर्डेमुळे आज ट्रॅफिक पण नाही राहणार. सो पुणे आहे. पुणेमध्ये ट्रॅफिकचं काय हे आहेच नाही, कधी पण राहू शकते. सो निघतो आता आम्ही. बाहेर होईन रे काय काही साईला ड्रॉप केला आहे. सो आता मी ऑफिसला जातो. ऑफिसला जाण्याच्या पूर्वी आज शनिवार आहे तर मंदिरात जाऊन येतो. गाईज ताईच्या ऑफिसच्या इकडं सरळ आलं ना, इथे एक हनुमानजीचं मंदिर आहे. सो येतो मी सॅटर्डे आहे तर दर्शन करू. गाईज माझं दर्शन झालं आहे गाईज. सो आता मी जातो ऑफिसकडं. आणि सॅटर्डेला गाईज दर्शन करायला खूप छान वाटते. तर स्कूटी आहे माझी. मी हर सॅटर्डेला येतो. सो आता गाईज स्कूटी काढतो आणि काही नाही ऑफिसला जातो. गाईज चाबी कुठे आहे? ओ माय गॉड, चाबी काय आहे? चला गाईज जातो. सो गाईज पार्किंगला लावली आहे आता मी स्कूटी. सो आता मी जातो. जायचं अगोदर मी पहिले आय कार्ड काढून घेतो. 10 मिनटं वेळ आहे. जाऊया. पहिले तर लॉकरमध्ये बॅग ठेवायची. आय कार्ड पण काढला आहे आणि 10 मिनटं वेळ आहे. लॉकरमध्ये बॅग ठेवावं लागेल मला.
लॉकरमध्ये बॅग ठेवतो, त्यानंतर फ्लोअरला जातो, त्यानंतर तुम्हाला टी ब्रेकला भेटतो. सो जातो. यांचा आउटफिट कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप दिवसानंतर बूट घातला आहे, म्हणजे कितीतरी 8-9 महिन्यानंतर वर्धाला रस्ता घातला होता, त्यानंतर हे गाईस रॉकर रूमला बॅग ठेवली. आता लॉक लावलं. 296 नंबर आहे माझा लॉकरचा. गाईज मला टी ब्रेक झाला आहे, सो टी ब्रेकसाठी चाललो आहे. आणि बघा गाईज किती खूप दिवसानंतर मी शूज घातला आहे. माझा आवडता शूज आहे गाईचा, मला खूप आवडते. सो जात आहे मी टी ब्रेकला. कॅम्पस बघा गाईस, आमचं किती मोठं कॅम्पस आहे कंपनीचं. मी दिसत आहे का गाईस तुम्हाला? हां गाईस आता दिसत असेल तुम्हाला. आणि आजचा आउटफिट सांगा कसं आहे. आता असंच कॅज्युअली घातलं आहे, एक टी शर्ट घातली आहे आणि जीन्स पॅन्ट आणि माझा फेवरेट शूज. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा शूज आवडला असेल तर. कमेंटमध्ये नक्की सांगा गाईस शूज आवडला असेल. माझा फेवरेट शूज आहे तो. सो आता जात आहे मी नाश्ता करायला. तो नाश्ता करतो. आणि गाईस तुम्हाला एक गुड न्यूज होती. माझा 15 लाखाचाच बिझनेस होतं आणि एक माझी जी फाईल होती ना, ती फाईल एक ही झाली आहे, अप्रुव्हल झाली आहे. अप्रुव्हल म्हणजे सेलच झाला आहे. ॲक्च्युली ती किती लाखाची होती? ती होती 18 लाखाची झाली आहे. आणि एक पेंडिंगमध्ये अजून एक पडून आहे, एक 6 लाखाची आणि एक 9 लाखाची आहे. तर बघू ते होतात की नाही. सो 18 लाखाची तर झालं आहे. टोटल मिळून झाले आता 35 लाख रुपये. 35 लाखाचा बिझनेस झाला आहे. आणि मला 75 लाखचं टार्गेट आहे. होत आहे म्हणजे ह्या महिन्यात अचीव होत आहे टार्गेट. तर बघू किती होते अचीव. सो जातो आता नाश्ता करायला. गाईस नाश्ता करतो. हो गाईस बघा ना, कॅम्पस बघा किती चांगला आहे. मंत्री बिल्डिंग बघा, ही इथं मी काम करतो मंत्री बिल्डिंगमध्ये. इकडं अल्ट्रस कंपनी म्हणून आहे. आणि बस तिच्या ऑपोजिटच बघा ह्या साईडला रोहिणीताई तिथं काम करते ESPSला. त्याच अपोजिटला मी काम करतो. काहीच नाश्ता झाला आहे माझा. तर जात आहे मी. तर अंदर जावं लागेल, अंदर जाऊन काम करावं लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे मला इथं काम करून किती महिने झाले माहिती आहे का? मला इथं झाले 6 मंथ, म्हणजे 6 महिने कंप्लीट झाले आहे मला. मी ऑगस्टमध्ये आलो होतो. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी चालू आहे आता मार्चमध्ये होणार 7 महिने कंप्लीट. अजून माझे 6 महिने तर कंप्लीट झाले आहे. तर बघू अजून करू. 1 इयर तर कंप्लीट झाला नाही आहे, 6 महिनेच कंप्लीट झाले आहे. सो आता काही नाही, आता अंदर जातो आणि जे काही काम आहे ते करून घेतो. 35 लाख तर झाले आहे माझे. सो आता 75 लाखचा टार्गेट आहे. सो तो पण कंप्लीट करून घेऊ. आणि बाबा एवढं जास्त ऊन आहे ना, एवढं जास्त ऊन आहे ना. ॲक्च्युली ते माझी ट्रेनर मॅडम होती. मी EMI कार्डमध्ये होतो ना, सो EMI कार्डमधल्या ट्रेनर मॅडम होत्या. सो काही नाही काही 5 मिनटं बसतो. काही नाही. 6 मंथ झाले आहे मला. 6 मंथ कंप्लीट झाले आहे मला. आता नाही तुमको नाही लिहा. ते बोलते की तुम्हाला घेतला आहे की? म्हटलं नाही, तुम्हाला नाही घेतला आहे मी. तर काहीच मला 6 मंथ कंप्लीट झाले आहे. आता 1 इयर तर कंप्लीट व्हायचं आहे. 6 महिने मला कंप्लीट झाले आहे इथं. 6 महिन्याचा अनुभव खरं भारी होता अनुभव. आणि तुम्हाला समोरचा अजून ब्लॉग येणार, तिथं मी तुम्हाला सांगणार की मी कुठलं काम करतो. तुम्हाला शो नाही केला आहे मी की कुठलं काम करतो म्हणून, ते पण तुम्हाला माहितीच पडणार मी कुठलं काम करतो म्हणून. तो पण ब्लॉग येणार. सो 6 महिने मला कंप्लीट झाले आहे गाईस. सो गाईस नाश्ता वगैरे झाला आहे. सो मी आता अंदर जातो. अंदर जाऊन काम करतो आणि तुम्हाला भेटतो टी ब्रेकला, सॉरी लंच ब्रेकला भेटतो गाईस. चला जातो मी. दिसत जाऊ का गाईस? दिसत असेल बघा. वा शूज बघा गाईस माझ्या. चला जातो आता अंदर. गाईस माझं आय कार्ड नाही बघितलं तुम्ही. हे बघा, हे आहे माझं आय कार्ड. बघा मी पहिलं कसा दिसायचो. अल्ट्रस कंपनीचं नाव आहे माझे, आदित्य खडसे लिहून आहे. माझा मोबाईल नंबर सो हे आय कार्ड आहे माझं. सो जातो मी आता अंदर. गाईस लंच ब्रेक झाला आहे. सो लिफ्टमध्ये आता मी मयूर.
काहीच मी आता जेवण करतो. मोठ आहे म्हणजे मटकीची भाजी आहे आज आणि चपाती आहे. गाईस झालं आहे माझं जेवण, पोट भरून जेवलो आहे. सो आता मी चाललो आहे परत फ्लोअरवर जातो, काम करतो माझं. पोट भरून जेवलो आहे गाईस. आता मी ऑफिस सुटल्यानंतर मला भेटतो गाईस 7:30 वाजता. सो आता 3:15 होते, थोडंसं लेट सोडलं आहे मला. 2:30च्या पण नंतर सोडलं आहे, 2:40 समथिंग म्हणजे लेट सोडलं आहे. सो आता मी माझं काम करतो, तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. चला बाय. तेच तुम्हाला वाटत असेल मला सुट्टी झाली आहे, माझं ऑफिस झालं आहे. ऑफिस नाही झालं आहे ॲक्च्युली, सरनं बोलवलं आहे. आज वुमन्स डे आहे. सो काय माहिती वुमन्स डेचं काहीतरी राहणार असं मला वाटत आहे. तर सरनं बोलवलं आहे तिकडे त्या साईडला. सो तिकडेच चाललो आहे मी आता. फोन घ्यायसाठी गेलो होतो लॉकरमध्ये, करून फोन घेतला तर पार्किंगमध्ये आहे. जातो आता, काय आहे बघतो. गाईस हे बघा, आज वुमन डे आहे तर वुमन डेचं डेकोरेशन बघा. हे बघा ना गाईस, डेकोरेशन भारी आहे वुमन्स डेचं. गाईस ऑफिस झाला आहे, 7:30 वाजता आणि माझी केस बघा आज किती गर्दी गर्दी झाली आहे. मॉर्निंगला शॅम्पू लावलं होतं एक तर -1ला आलो आहे. पार्किंगला स्कूटी आहे आणि मी जातो आता घरी. ताईला घ्यावं लागेल. सो मी आता जातो, स्कूटी घेतो माझी, जातो पहिले ताईकडे जातो, ताईला घेतो, जातो घरी. ताई हॅपी वुमन्स डे. थँक्यू सेम टू यू म्हणणार. तर गाईस मी घरी आलो. तर गाईस ऑफिसमधून डायरेक्ट मग घरी आलो ताईचं मी ताईला पार्सल आणलं होतं. सो पार्सल खाल्लं आहे आम्ही. जेवण झालं आहे, ताईचं पण झालं आहे, माझं पण जेवण झालं आहे. ताई हॉलमध्ये आहे, लेटून आहे ती. आताच मम्मीसोबत बोलणं झालं आहे, ताईनं पण जेवण आहे, मेडिसिन घेतली आहे. सो गाईस जेवण झालं आहे. आजचा सॅटर्डे होता मित्रांनो, सॅटर्डेचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही. सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी सेंड करतो आणि उद्याचा आहे संडे. सो संडेचा ब्लॉग येणारच तुम्हाला. आणि संडेला बघू आता कुठं जायचं आहे, काहीतरी प्लॅन बनवायचा आहे. मग ह्याच्या पहिलेचा जो संडे होता तो घरीच होता. घरी एक तर बोर झालं होतं एक तर. ताईला पण बोर, मी पण बोर. सो बघतो आता संडेचा काहीतरी प्लॅन आहे. बघतो संडेचा काय प्लॅनमध्ये काहीतरी जाऊ कुठेतरी बाहेर. सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला. बाय गाईस, गुड नाईट.